गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण पुणे देखील सज्ज झालंय आणि याच पार्श्वभूमीवरती वादक देखील आता ढोल वादन करून गणपती बाप्पाला निरोप देणार आहे। तर आपण वादकांकडनं जाणून घेऊ त्यांचं नेमकं मनोगत काय आणि त्यांना काय वाटतं, काय सांगाल दादा? काय नाही, गणपती गेले 10 दिवस पुण्यामध्ये खूप उत्साहात साजरे झालेले आहेत आणि आज आमच्या लाडक्या बाप्पाला आम्ही खरं तर मनावर दगड ठेवून आणि मोठ्या मनावर दगड ठेवून आम्ही आता विसर्जनाला निरोप देण्यासाठी आपण निघालेलो आहोत। गेले 2 महिने आम्ही जे आहेत आम्ही एकत्र प्रॅक्टिस केली, ती ज्या क्षणासाठी केली तो क्षण या ठिकाणी आज आलेला आहे। मनात आनंद जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे, पण दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येणार आहे ही देखील आम्हाला अपेक्षा आणि आशा आहे। तुम्ही कंटिन्यूअस 10 दिवस सर्व वाजवत आहात का? कंटिन्यू 10 दिवस आम्ही बाप्पाच्या सेवेमध्ये आहोत। ही सेवा करण्यासाठी गेले 1.5 महिने आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि साधारण आमच्या पथकाचं हे 20वे वर्ष आहे आणि 20 वर्ष झाले आम्ही शिवमुद्रा परिवार म्हणून गणपतीच्या चरणी बाप्पाच्या चरणी आमची सेवा देतोय। सगळ्यांनी नॉर्मल गंध लावले, तुम्ही एकट्याने व्यंकटेश्वरासारखे लावले, त्याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण असं आहे की यावर्षी आमचा शिवमुद्रेचा एक गट जो आहे तो मानाचा 4था गणपती तुळशीबाग गणपती या मंडळाला वाजवतो आम्ही आणि त्यांची जी टीम आहे ती राधाकृष्णाची टीम होती आणि व्यंकटेश्वर जे आहेत ते कृष्णाचं एक रूप आहे, त्याच्यामुळे हा गंध जो आहे तसा लावलेला आहे। म्हणून परत एकदा गोविंद गोविंद। काही नाही, बाप्पाचं आज विसर्जन मिरवणूक आहे, वाईट पण वाटतंय पण तेवढीच एक्साइटमेंट आहे आज की आम्ही आज लक्ष्मी रोडला वाजवणार आहे। मी सर्व आधीपासूनच एकमेकांसोबत आहात का, की काही जण नवीन आहेत, या गोष्टीला तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे कधी कधी काय होतं की पथकामध्ये एखादा माणूस नवीन येत असतो, तर असं झालंय का की म्हणजे नवीन माणसाला ऍडजस्ट करण्यासाठी त्रास होतोय किंवा त्याला एखाद्याला ॲटिट्यूड आहे, तुमच्यामध्ये कसं वातावरण असतं एकमेकांमध्ये? असं कधीच नाही झालं आमच्या कोणामध्येच आणि कधीच होणारही नाही ह्या शिवमुद्रामध्ये, तर कधीच नाही। सगळे एकत्र येतात, एकत्र येऊनच वादन करणार आणि हे पुढे तसंच चालू राहणार। आता आपण जाणून घेतलं शिवमुद्रा वाद्य पथक हे देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेलं आहे। आता पूर्ण गणपती पथकाचे अपडेट्स आपण जाणूनच घेऊ, तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुक.